आजोबा ते आले आणि म्हणे एवढी मोठी विहीर आहे इथं आणि यांनी काट्या लावून ठेवल्या, तर चला म्हणे माझ्यासोबत मध्ये. ते माझे आजोबा आले आणि त्या काट्या काढल्या आणि भरा म्हणे पाणी. तेव्हापासून त्या काट्या खुलल्या तिथं. हा, त्यांचं नाव होतं सीताराम गायकवाड. तर अशा प्रकारची अवस्था होती. खूप सुंदर विहीर होती ही. पायऱ्या होत्या, दोन्हीकडे खोल्या वगैरे होत्या. आणि मग नंतर काही काळामध्ये ते धोटे पाटलाच्या अंडर मध्ये होती. नंतर ते माणिकराव ठाकरे यांच्या अंडर मध्ये गेली. त्यावेळेस तिची पडझड झाली. काही तिच्या जे चांगले चांगले जे पिल्लर होते ते काढून आपल्या कोणी वाड्याला लावले, तर कोणी कुठे घेऊन गेले, अशा प्रकारचं झालं. तर नंतर मला ही आठवण आली होती. मागच्या वेळेस त्यांनी कार्यक्रम केला होता, त्यावेळेस मी अनिल गोटेकर यांना सांगितलं होतं की एक इथं मयत झाली, त्या मयतीच्या प्रोग्रामला आलो मी. अरे म्हणून ही इथं आपल्या वस्तीमध्ये विहीर आहे, ते विहीर तुम्ही एखादी आपला जसं बोधिसत्व चॅनल वगैरे चालतो, ते आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आम्हाला 84,000 जो सम्राट अशोकांनी स्तूप, लेण्या आणि विहार बनवले, तर त्यापैकी 150 लेण्या महाराष्ट्रामध्ये आहे. 1,500 लेण्या महाराष्ट्रामध्ये आहेत. 1,500 लेण्या. तर आता आपण पाहू, असं मोजायला गेलो तर किती दिसतात आपल्याला. पण ते त्यामध्ये त्या लेण्यांना त्यांनी एक दुसरं रूप दिलं, मंदिरं बनवले. असे मंदिरं बनवले की तुम्हाला नाव घ्यायलाही आम्हाला लाज वाटते. अशाही प्रकारचे देव बनवले त्यांनी. तर म्हणून आम्हाला ते खूप मोठं चांगलं कार्य केलेलं आहे धर्मदादांनी. हे जे आपली जे विरासत आहे, ते विरासत आम्हाला पुन्हा जिथे जिथे असेल तिथे तिथे आम्हाला त्यासाठी काही नाही काही थोडा बहुत संघर्ष करावा लागेल, सहभाग करावा लागेल, तेव्हा कुठे आपल्याला ते प्राप्त होईल. आणि वेळ अशी आलेली आहे की आज आपण पाहतो, आज सावित्रीबाई फुलेचा स्मृती दिवस आहे. आणि ह्या सावित्रीबाई फुलेने केलेल्या कार्याबद्दल मी एक छोटसे गीत आपल्या समोर सादर करतो. तर इथे महिलांची उपस्थिती जास्त असल्यामुळे मी ते त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुलेच्या कार्याची या गीतामधून ओळख करून देतो. देवता हजारो झाल्या, देवता किती झाल्या? हजारो झाल्या. देवता हजारो झाल्या, स्त्री मुक्ती नाही झाली. देवता हजारो झाल्या, स्त्री मुक्ती नाही झाली. देवता हजारो झाल्या, स्त्री मुक्ती नाही झाली. स्त्री मुक्ती नाही झाली. सावित्री आई फुले देवताची देवी झाली. सावित्री आई फुले त्या देवताची देवी झाली. कशी झाली? की धर्माने लादलेले बंधन झुंगारले तू, प्रसंगी अब्रू करिता शस्त्र उगारले तू. प्रसंगी अब्रू करिता शस्त्र उगारिले तू. चैतन्य आणले तू, स्त्री शक्ती जागविली. सावित्री आई फुले देवताची देवी झाली. चाळ वाळवंटी सिंचन करून रक्त, हा बाग फुलविला फळा फुलाने युक्त. हा बाग फुलविला फळा फुलाने युक्त. हा बाग फुलविला फळा फुलाने युक्त. पण दिसतात बहरलेल्या आज
त्या सावित्रीबाईच्या पुण्याईमुळे ह्या दिसतात बहरलेल्या अंगणी आजवेली सावित्री आई फुले देवताची देवी झाली सावित्री आई फुले देवताची देवी झाली आणि म्हणून शेवटी प्रणाम राष्ट्रमाते तव चरणी लीन झालो प्रणाम राष्ट्रमाते तव चरणी लीन झालो आणि तव कृपा प्रसादया ज्ञान रश्मी प्याले तव कृपे प्रसादया ज्ञान रश्मी प्यालो मुलं आमची कलेक्टर डॉक्टर आज झाली सावित्री आई फुले देवताची देवी झाली देवता हजारो झाला सावित्री स्त्री मुक्ती नाही झाली सावित्री आई फुले देवताची देवी झाली धन्यवाद।